भूमिकेमध्ये आपण अजित निकम सरांना पाहतोय. दुसरीकडे परशुराम पाटील अर्थातच गंभीर पाटील सर गोलंदाजी मार्कवर. SSP संघ आपला अतिरिक्त खेळाडू कृपया करून आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने पाठवा मित्रांनो, विनंती असेल. बॉलिंग संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. 2 सलामीवीर फलंदाज. दुसरीकडे अनिकेत कांबळे. अनिकेत कांबळे अर्थातच चॉक्सी. धावचीची संधी परंतु सुखरूपरित्या पुन्हा एकदा क्रीज मध्ये पहिल्या 2 चेंडूंचा खेळ. धावफकावर आतापर्यंत धावेंचा श्री गणेशा पत्तू सिंगल धावेने, त्यानंतर आक्रमण हल्ला निर्धाव चेंडू येतो. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 1 धाव धावफकावर येत असताना आमच्या सोबतीने आमचे साथी समालोचक ह्याच नगरीतील अजून एक उभरता सितारा अर्थातच सहयोग निजाई आमच्या सोबतीने जोडले जातील. वेलकम सहयोग. हलक्यातून खेळून काढा चेंडू ऑन साइड रिजनला. 1 धाव मिळेल आणि 1 धावेची धाव फलक जाऊन पोहोचेल ते 2 धावेवर. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धाव फलकावर 2 धावा लागले गेलेत. ग्रुप सी चा हा दुसरा सामना आपल्या समोर रंगताना दिसतोय. अष्टविनायक विरार आणि एकनिष्ठ बोलिन्स या दोन्ही संघांदरम्यान. मंचाच्या समोर समालोचक कक्ष आणि त्या समोर असणारे प्रेक्षक राजा मित्रांनो, प्लीज थोडंसं साईडला या. सामना नाही दिसत आहे. आम्ही तुमचा खेळावरचं प्रेम समजू शकतोय परंतु थोडंसं बाजूला काका प्लीज, विनंती असेल. टॅपच्या सायनं खेळण्याचा प्रयत्न चांगला घ्या. तर पुन्हा एकदा पत्तू आहे, दुसरीकडे चॉक्सी आहे आणि त्यातील ही सलामीवीर फलंदाजांची जोडी. परंतु पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धावफकांना अगदी रोख लगावले. पहिल्या 6 मध्ये 4 धावा धावफकावर अर्थातच आतापर्यंत प्रभावित केलंय SSP एकनिष्ठ बोलिंगचा संघ. दुसरीकडे गोलंदाजी मार्कवर आता बलजीत पाजे आणि त्याला पण राऊंड विकेटचा मारा. पहिला चेंडू पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. आतापर्यंत क्षेत्ररक्षणामध्ये प्रभावित केलंय. नव्यानं आज आपण पाहतोय हा संघ SSP एकनिष्ठ बोलिंगचा संघ, परंतु नव्याने नाही वाटत आहे. दुसरीकडे एक चांगला संघ, एक 2 खेळाडूंमध्ये तितक्याच मोठा अनुभव आहे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट सातत्यानं खेळतात परंतु त्या 2 खेळाडूंना आतापर्यंत रोख लगावण्यात यश मिळतंय. चांगला प्रभावित मारा पहिल्या 2 चेंडू. यावेळीला पंचांचे एक हात हवेत अर्थातच नो चेंडू आणि त्यावर ती सिंगल धाव अर्थातच 1+1. त्या 2 धावा धावफकामध्ये भर पडत असताना धावफकावर आतापर्यंत 6 धावा आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा लोअर फुलटचचा चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा तोच पंचांचा डिसिजन. फ्लाइट होतं त्या कारणास्तव तो फ्लाइटचा आता पुन्हा एकदा नो. अतिरिक्त धावेने यावेळेला आउटसाइड द लेग स्टंपचा मारा आहे. थोडंसं डोकंदुखी आहे, थोडासा तणावामध्ये, थोडासा प्रेशरमध्ये, थोडासा दबावामध्ये आहे परंतु येथून विचार विनिमय केला जातोय. थोडंसं चिंतेचं वातावरण आहे. चला बॉलिंग संघा टाइमचा देखील अभाव आहे. 15 मिनिटांचा तो वेळ असेल आपल्याकडे आणि त्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक हे हाताळायचे आहेत. ह्यावर देखील लक्ष द्या मित्रांनो. अंडरआर्म क्रिकेट सध्याच्या घडीला आपण पाहतो प्रत्येक गोष्टींची अगदी बारकाईनं असोसिएशन मेंबर, त्यामध्ये संपूर्णतः ती आमची असोसिएशन टीम बारकाईने लक्ष दिलं जाते. कुठे काही कमी तर नाही आहे ना. मग तो वेळेचा अभाव असेल, तो फ्लाइटेड चेंडू असेल, त्यानंतर टॅप, ह्या प्रत्येक गोष्टीचा आज विचार विनिमय करून आज अंडरआर्म क्रिकेट खऱ्या अर्थाने वेगळी एक प्रगती साधते. वसई तालुक्याचं अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर आतापर्यंत धावफक मित्रांनो 9 धावा आहेत. चॉक्सी 9 धावा धावफकावर.
नक्की ज्या प्रकारे उल्लेख केला अंधाराम क्रिकेट गल्लीत उभा स्वप्नांचा संघ, ना मैदान मोठं ना गर्दी दंग, हाताखालून येतो बॉल साधा पण प्रत्येक टाकीत असतो वादा, ना हेल्मेट ना ग्लोव्ज भारी. येस गोलंदाज थोडासा चेंज करण्यात आला आहे. ऑन साईडला खेळून काढेल चेंडू. सामना पुन्हा चालू झाला आहे. एक धाव धावफलकात ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचेल ते 10 धावेवर. ऑन साईडला खेळलेला फटका परंतु थोडीशी चुकी झाली आहे. नोचा इशारा आलाय पंचांकडून. अवांतर धाव ऍड झाले धावफलकामध्ये. जेल होता तो टिपला गेला होता परंतु नो असल्या कारणे विकेट मिळणार नाहीये. नक्कीच सहयोग अतिशय चांगला उल्लेख अंडारम क्रिकेटचा आपण देखील केला, परंतु गोलंदाज आता खऱ्या अर्थानं ते धोकादुखी वाढत चाललंय. अतिरिक्त धावा त्या मोठ्या प्रमाणात येतात. तर नव्यानं एक अंडारम क्रिकेटमध्ये हा संघ दाखल झालाय, परंतु आतापर्यंत ज्या प्रकारचा खेळ दाखवलाय, पहिलं षटक चांगल्यारीत्या हाताळलं होतं. दीपेशने पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्ची पडला आणि त्यानंतर आतापर्यंत आपण पाहतो यावेळेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर आहे. अति घाई कधी कधी संकटात देखील नेईना. ह्यातीलच एक उत्तम उदाहरण पतूला. आता पतूच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. पतू बॅक टू द पार्ट. एक पूर्णांक 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलक अजून जाऊन पोहोचले ते 12 धावेवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा ऑन साईडच्या रिजनला, परंतु तो बॉल गेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर आणि गडी गेला तंबूच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. कट शॉट केलेला फटका डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव ऍड होताना पाहायला मिळेल. टू गो. शेवटचे 2 चेंडू येणारे बाकी दुसऱ्या षटकातले. ओव्हरपिच चेंडू त्याला ड्राईव्ह केला होता ऑन साईडला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 क्षेत्ररक्षण दरम्यान चांगली फेकी, चांगलं गॅदर सुद्धा केलं गेलं. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ऑन साईड रिजनला. फ्लाइट डिलिव्हरी होती, त्याला ड्राईव्ह केलाय आणि 2 क्षेत्ररक्षणाला बीट करून चेंडू निघून जाईल चौकारासाठी. वेलकम डीजे. येस थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावर 18 धावा लागल्या गेल्यात. नंबर 3 चा गोलंदाज प्रगती पथावर आलाय. वरून 2 सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात, ज्यांनी अजूनपर्यंत चांगली कामगिरी केली आहे. 2 षटकं आणि 18 धावा धावफलकावर लागल्या तर गेल्या आहेत, परंतु अजूनही 2 षटकांचा खेळ येणारा बाकी आहे. फ्लाइट डिलिव्हरी, लो फुलटो चेंडू ड्राईव्ह करायचा प्रयत्न ऑन साईडला. क्षेत्ररक्षक तैनात. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय वारंवार. मागच्या षटकामध्ये एक मोठा फटका तर आला होता. स्लॉट मध्ये चेंडू होता, ड्राईव्ह केला ऑफ साईड रिजनला. क्षेत्ररक्षक सुद्धा चांगले होते. चांगले क्षेत्ररक्षक होतोय बाउंड्री रोपवर.
ड्राईव्ह केला चेंडू ऑफ साईडला, परंतु यावेळी धाव मिळणार नाहीये. यावेळी डायरेक्टली फिल्डरला शोधलाय चेंडूने आणि निर्धाव चेंडूची सांगता होईल. 3 चेंडूंचा खेळ संपला. 19 धावा धावफलकावर लागले गेलेत. ऑन साईडला हलक्या त्याने खेळून काढलेला फटका ऑन साईड रिजनला क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. तो पूर्ण 1 धाव पूर्ण होईल. ज्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतो, पहिल्या 2 षटकामध्ये 18 धावा तर खर्च केल्या होत्या, परंतु या षटकात अजूनपर्यंत फक्त 2 धावा खर्ची आल्यात. फुलटो चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, परंतु त्याला मात देऊन निघून जाईल चेंडू चौकारासाठी. वेलकम डीजे. येस, थँक्यू डीजे. अजूनपर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या या षटकामध्ये, परंतु 5व्या चेंडूवर लगाला गेला चौकार. शेवटचा चेंडू ड्राईव्ह केला ऑफसाईड रिजनला. 1 धाव पूर्ण होईल. षटक संपतंय. 3 षटकांच्या संपत्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 25 धावेवर. कुठेतरी रोख लागण्याचा प्रयत्न असेल, लगवण्याचा प्रयत्न असेल या धाव संख्येला, कारण जी सरासरी मेंटेन केली आहे ती आता 8ची आहे सध्याच्या घडीला. शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज महेश महेकर. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी, त्याला पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु इतकी रेंज मिळाली नाहीये की ती चौकारासाठी निघून जाईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय वारंवार फलंदाजाचा. यावेळी हलक्यातून खेळून काढलेला फटका ऑफ साईड रिजनला क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. 1 धाव पूर्ण होईल. धाव फलकावर 26 धावा लागल्या गेल्या आहेत. अजूनही 4 चेंडू येणारे बाकी या इनिंगचे. स्लॉट मध्ये चेंडू होता, ड्राईव्ह तर केला गेलाय, परंतु एकच धावणी संतुष्ट राहावं लागेल. 27 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केला ऑफ साईडला. यावेळी चेंडू निघून जाईल चौकारासाठी. वेलकम डीजे. माझ्या बच्च्याला कळत होतं लय मी. यावेळी मोठा फटका केल्याचा प्रयत्न ऑन साईडला क्षेत्ररक्षक तैनात. फिल्डिंग चांगली गेली होती, गॅदर केअरचा आलेला नाहीये आणि 1च्या बदली 2 धावा पूर्ण गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये होताना पाहायला मिळतंय. चौकार अडावला गेला होता, परंतु 1च्या बदली 2 धावा. थोडीशी मिसफील्ड झाली, फंबल झाला गोलंदाजाकडून आणि त्याचे चालता एक अजून धाव ऍड होईल. मोठा फटका केल्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जाईल मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. परंतु 4 षटकाचा खेळ संपलाय. 33 धावा धावफलकावर लागल्या गेलेत. 34 धावांचं आव्हान असेल. येस, धन्यवाद डीजे. आपण ऐकतोय पाहतोय APL अर्थातच आगाशी प्रीमियर लीग सीझन 3 आणि अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा चित्तथराक हा सामना. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची खमंग मेजवानी घेऊन येणारा हा खेळ खऱ्या अर्थाने APLच्या माध्यमातून नवीन हंगामातील नवीन स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना आपण पाहतोय आणि त्यातीलच ही लढत अनेक आलेला मायबाप प्रेक्षक राजा वर्ग
आमचे साथी समालोचक संपूर्णतः दुपारच्या सत्रापासून ज्यांना आपण ऐकलं असं कौस्तुभजी मेहर, अनिलजी बेनबन्सी सर असतील आणि आता आगाशी टिंबीपाडा नगरीतील अजून एक आवाज अर्थातच सहयोग निजाई हा संपूर्णतः आमचे साथी समालोचक, आमचे मॅन्युअल स्कोरर, आमचे टेक्निकल टीम DBNच्या माध्यमातून ही स्पर्धा आज आपण पाहतोय आणि संपूर्णतः आज APLच्या माध्यमातून आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आयोजक ह्या स्पर्धेसाठी तितकीच मोठी मेहनत करत असताना ही स्पर्धा ज्यावेळेला सुरुवातीला आपण पाहिलं असेल ना तर खेळपट्टीवर एक आकर्षित असा तो आगाशी क्रिकेट क्लबचा तो लोगो आणि आकर्षित करणारा होता. तो आर्टिस्ट खऱ्या अर्थानं अभय बेनबन्से असेल, नितेश बेनबन्से, संपूर्णतः आयोजक कमिटी वैभव पाटील, आशुतोष जाधव, अजय पवार, जय धोदडे, तेजस सोनी अर्थातच बालादादा, महेश यादव, मेघेश बारी, मेलविन पारखे, ऋषभ हेमाडे, मुकेश यादव व संपूर्णतः आगाशी ग्रामस्थ. आगाशी क्रिकेट लीग खऱ्या अर्थानं तितकीच मोठी मेहनत घेत असताना या स्पर्धेसाठी मॅचच्या दिशेने येणारे 24 चेंडू एक भलं मोठं लक्ष धावफलकावर आहे. 34 धावेंचं लक्ष धावफलकावर. परंतु क्रिकेटच्या खेळात नाण्याची आतापर्यंत आपण एक बाजू पाहिले, दुसरी बाजू पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल. SSP एकनिष्ठ बोळींचा संघ आता ते 2 सलामीवर फलंदाज त्या धावांना चेस करतील का डिफेंड करतील ती येणारी काळवेळ नक्कीच दर्शवेल. क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं आपण म्हणतो ना की मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद आणि स्वप्नामध्ये जर का इच्छाशक्ती असेल तर कोणताही टार्गेट किंवा डिफेंड करणं देखील अशक्य नसतो. आणि क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं आपण वेगवेगळे दृश्य हे सातत्यानं पाहत असतो. आता एक भलं मोठं लक्ष धावफलकावर आहे, परंतु हे 2 सलामीवर फलंदाज आहेत ते संपूर्णतः ते डगआउट एक आशाभूत नजरेनं आता त्या 2 खेळाडूंकडं पाहत आहे. 24 मध्ये 34 आहे. एक भलं मोठं आव्हान जे पाहायला मिळते धाव फलकावर. 34 धावांचं 4 षटकामध्ये. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या आहेत. यावेळी हलक्यातून खेळून काढण्याचा प्रयत्न होता ऑन साईड रिजनला, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जाऊन तो चेंडू अडवलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता झाले. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच साठी देणारे जर्सी बहाल करणारे जॅकबाय फर्नांडिस आपल्यामध्ये आहे, या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल. जॅकबाईला विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनास व्हायचं प्लीज. या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅचची जर्सी जी पुरवले आपल्या स्पर्धेसाठी ते जॅकबाय फर्नांडिस या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल. ओव्हर टू मृदुल. यस, आलेल्या मान्यवरांचा स्वागत सत्कार. खरं तर अतिथी देवोभव ही आमची भारतीय संस्कृती आणि संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न आज APLच्या माध्यमातून आगाशी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक भलं मोठं लक्ष आहे, परंतु त्या प्रकारची सुरुवात नाही, ती फ्लाइंग स्टार्ट नाही आहे. प्रथमेश आहे, दुसरीकडे आपण राजेशला स्ट्राईक एंडला पाहतोय. प्रथमेश एक ॲथलीट पटू आहे, एक खो खो पटू म्हणून प्रथमेशची एक वेगळी ओळख आहे, परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये आज तो खेळ दाखवावा लागेल. एक भलं मोठं लक्ष आहे. प्रथमेश आहे, दुसरीकडून आता पत्तू आहे, प्रतीक निमोळे. चांगला गॅदर पुन्हा एकदा. तो प्रेशर आता प्रत्येक येणाऱ्या निर्धाव चेंडूनं तो प्रेशर बनतोय, आता तो दबाव बनतोय. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 धावा. पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दिशेनं मनगटाच्या सहाय्यानं खेळलेला गेला हा फटका. पुन्हा एकदा सिंगल धाव. ही धावफलकामध्ये भर पडत असताना खऱ्या अर्थानं सहयोग एक भलं मोठं लक्ष धावफलकावर आहे. त्या प्रकारची आतापर्यंत सुरुवात नाही. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ. पुन्हा एकदा तोच मनगटी सही खेळलेला फटका ऑनसाईडच्या दिशेनं. पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकात. जॅकबाय फर्नांडिस या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर जॅकबायचं या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल आणि मनापासून आभार असतील, कारण या स्पर्धेसाठी आपल्याला प्रत्येक मॅचला
जी मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे ती आपल्यासाठी पुरवली गेलेली आहे, त्यामुळे त्यांचा मनापासून आभार. पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. धाव फलकावर 9 धावा लागले गेलेत. अजूनही येणारे यानंतरचे 13 चेंडू. संधी होती खऱ्या अर्थानं, परंतु तितक्याच चांगलं क्षेत्ररक्षण आहे. अनेक मान्यवर ह्या स्पर्धेला तितकीच मोठी मदत. त्यामध्ये एबी परल, त्यानंतर गणेशदादा पाटकर, भूपेश राऊत साहेब असतील, अभिजित सांगले साहेब असतील, योगेश गीते साहेब असतील, राजू मामा, त्यानंतर विनय म्हात्रे, देवेंद्र गुरव, आनंद ट्रॅव्हल्स, मृदुल मेहर, ओमकार प्रजापती, वरुण पुरंदरे साहेब असतील, विजय पाटील साहेब असतील, नरेश भाई साहेब असतील, प्रतीक पंडित साहेब असतील, युगा वर्तक मॅडम असतील, जतीन तांडेल, त्यानंतर विरा चायनीज, हेमंत पवार, गजानन मेडिकल, ताजभाई, अनेक हा दानशूर असे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी एक मदत आणि संपूर्णतः ह्या दानशूर व्यक्तींचा देखील त्या आर्थिक मदत ह्या स्पर्धेसाठी आणि त्यांचं देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. ह्या वेळेला काय होतं, खऱ्या अर्थानं दुष्काळात 13वा महिना म्हणावा लागेल. नो प्लस बॉल काउंट आहे. मला वाटतं धावचीच्या रूपानं तो गडी बाद, त्या कारणास्तव आता तो प्रेशर, तो दबाव आहे, तो आणखी आता बनत चाललाय. आजच्या दिवसामध्ये जगभाई फर्नांडिस या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांची आज वेडिंग ॲनिव्हर्सरी सुद्धा आहे. आपल्या भाटीबंदरच्या वतीने, APLच्या वतीने त्यांना वेडिंग ॲनिव्हर्सरीच्या भरपूर शुभेच्छा. दोन षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावर लागले गेले 10 धावा आणि अजून इकडून येणारे अजून 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. फुलटो चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटीची कडा घेऊन चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवला गेला. चांगली फेकी सुद्धा झाली आहे, परंतु बेल्स नाही पडली, त्या कारणे रनआउटच्या स्वरूपात बाद होणार नाहीये फलंदाज. एकदा पूर्ण होईल नक्कीच. आता उर्वरित 11 चेंडू 23 धावांची गरज. 12ची सरासरी मेंटेन करायची आहे अजून. कट केलेला फटका ऑफ साईडला क्षेत्ररक्षक येईल. चेंडूवरती एकेरी धाव पूर्ण होईल नक्कीच. आता इकडून एकेरी दुहेरी धावांनी काय होणार नाहीये, मोठे फटके येणं गरजेचं असेल. समीकरण पाहिलं तर 10 मध्ये 22ची गरज. येस, 2 धावांची पेनल्टी आहे. फुलटो चेंडू ऑफ साईडला खेळलेला फटका. 2 क्षेत्ररक्षणांमध्ये थोडीशी तालमेल खराब झाली होती, परंतु शेवटच्या क्षणी तो चेंडू अडवण्यात आला. अकरा धावा धावफलकावर लागले गेले आहेत. दोन चेंडूचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावर लागले गेले आहेत. 3 चेंडूचा कट केलेला फटका, ड्राईव्ह केलेला फटका. यावेळी क्षेत्ररक्षक तिकडे तैनात होता.
मोठे फटका खेळण्याचा वारंवार प्रयत्न होतो परंतु यश मिळत नाहीये मोठे फटके खेळण्यासाठी आणि मोठे फटके येणं तितकंच अनिवार्य आहे कारण जी सरासरी आहे ती वाढत चालली आहे. खराब चेंडू टाकण्यात आला आहे. नोचा इशाराला पंचांकडनं एक हात हवेत. नोचा इशारा अवांतर धावफलकात ऍड होते. धावफलक जाऊन पोहोचेल 13 धावेवर. मोठा फटका केल्याचा प्रयत्न ऑन साइड रिजनला क्षेत्ररक्षणाला फायनली चेंडू निघून जाईल चौकारासाठी. क्षेत्ररक्षण होता परंतु त्याच्या बाजूने चेंडू निघून गेला यावेळेस. षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचले ते 17 धावेवर. अजूनही 17 धाव्यांची गरज. 6 चेंडू 17 धावा. ज्या धावा तुम्ही या 3 षटकामध्ये केल्या आहेत ते तुम्हाला आता शेवटच्या षटकामध्ये करायचे आहेत. 3 षटकामध्ये 17 धावा झाल्यात. आता 6 चेंडू मध्ये 17 धावा करायच्या आहेत. किमान 4 चौके येणं गरजेचं असेल या षटकामध्ये. 4 मोठे फटके. वेदांत येतोय गोलंदाजी मार्कवर. निर्णायक षटक असेल. 6 चेंडू 17 धावा. अतिरिक्त लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू. पंच वळतायत आपल्यापर्यंत एक्सरसाइज करताना दिसतात. वाईटचा इशारा पंचांकडे. पहिल्या चेंडूवर अवांतर धावेशी या षटकाची सुरुवात. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडू चाललाय. फेकी चांगली होती परंतु फलंदाज क्रीज मध्ये पोहोचले आणि 1 धावेशी समाधान मानावं लागेल. येणारे 5 चेंडू आणि 5 मध्ये 15 ची गरज. स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा परंतु स्विंग अँड मिस. एसटी रक्षकाच्या हातात चेंडू विसावतोय. निर्धाव सांगता होतोय. नक्कीच 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये आता 15 धावेची गरज. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं असेल. फुलटो चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता जरूर फलंदाजाचा परंतु स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवला गेलाय. स्टॉक स्वीप करायचा प्रयत्न होतोय फलंदाजाचा. 1 धाव पूर्ण होईल. 2 चेंडू आणि 14 धावांची गरज. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चेंडू निघून जाईल चौकारासाठी परंतु इतका काय फायदा होणार नाही याचा. आता उर्वरित 1 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. सामना संपलाय आणि सामना जिंकलाय अष्टविनायक विरार संघानं. हार्ड लक टीम SSP एकनिष्ठ बॉलिंग. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. आणि